भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनाला सभेमध्ये जाऊन सज्जनांची यादी आणायला सांगितली. सभा भरलेली होती. आतल्या खोलीमध्ये ते बसले होते. दुर्योधन बाजूला बाहेर आला, कागद पेन घेऊन आला, एकेकाकडे बघू लागला. म्हटलं हे सगळेच बदमाश लोक इथं बसलेत. म्हणला रिकामा कागद घेऊन गेला. गेले म्हणले देवा. देवाने बघितलं, अरे कागद कोराच आणलास. म्हणले देवा, या सभेमध्ये एक सुद्धा सज्जन बसलेला नाही, सगळे दुर्जन बसलेले आहेत. बरं. धर्मराजाला सांगितलं, धर्मराज जरा दुर्जनांची यादी घेऊन ये. याचं म्हणणं आहे एकही सज्जन नाही. तर ठीक आहे, दुर्जनांची यादी घेऊन ये. धर्मराज गेले, एकेकाकडे बघू लागले आणि धर्मराजाला एकही दुर्जन दिसला नाही. सभा तीच आहे. धर्मराजाला कोणी दुर्जन दिसत नाही आणि दुर्योधनाला कोणी सज्जन दिसत नाही. याला दृष्टीसृष्टीवाद असं म्हणतात. या दृष्टीसृष्टीवादाच्या संबंधानं खूप चिंतन आलेलं आहे. अनेक उदाहरणं, अनेक दृष्टांत देता येतील, पण हा एक उदाहरण पुरेसं आहे. जशी आपली दृष्टी असते तशी आपल्याला सृष्टी दिसत असते. आम्हाला एकही माणूस असा दिसत नाही की ज्याचा आम्ही अनुग्रह घ्यावा, ज्याची दीक्षा आम्ही घ्यावी. आपण एवढे मोठे आहोत का की सगळ्यांपेक्षा आपण स्वतःला श्रेष्ठ समजावं? आपलं ज्ञान एवढं आहे का की आपण संतांच्याही ज्ञानावरती आक्षेप घ्यावा? असं नाही आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनेक वेळा सुसंधी प्राप्त झाली आहे, परंतु त्याचा आम्ही वापर केलेला नाही. आमच्यासमोर अनेक महापुरुष येऊन गेले आहेत, पण आम्हाला ते महापुरुष आहे असं वाटलंच नाही. आम्हाला महापुरुष कोण वाटतात? ज्यांचा बाह्यवेश थोडासा वेगळा आहे. मग कोणी केशरी वस्त्र धारण केली आहेत, कोणी नग्न अवस्थेत फिरत आहे, कोणी पांढरे वस्त्र धारण केली आहेत, कोणी जटा वाढवल्यात, कोणी माळा घातल्यात, कोणी भस्म फासला आहे. नाथ महाराजांनी मोठी यादी दिलेली. एक ते फळाहारी निराहारी, एक ते नग्न ब्रह्मचारी, एक कडे कपाटी शिखरी गिरिकंदरी रिघाले, एक ते जटाळ गांठ्याळ, एक नखधारी ढिसाळ, एक महाहटी विशाळ, एक ते पिसाळ मुत्तमुद्रा, एक ते तांबडे बोडके, एक ते केवड सुडके, एक तीर्थाटणे रोडके, एक ते मुके मौननिष्ठ. मोठी यादी नाथ महाराजांनी दिलेली आहे. या यादीमध्ये बाह्यवेशधारी साधूंचं वर्णन आहे. काही माणसं बाह्यवेश दिसला की म्हणतात हा महात्मा दिसतोय. कुंभमेळ्यामध्ये बघा, आता सोशल मीडियावरती चालू आहे. परिस्थिती अशी आहे, खरे साधू राहिले बाजूला. कुंभमेळ्यातल्या सर्वात 3 सुंदरी साध्वी, IIT वाला बाबा, नख वाढलेला बाबा, काट्यावरती झोपलेला बाबा, अग्नीवर उड्या मारणारा बाबा. आम्हाला याचंच आकर्षण वाटू लागलं. अहो, खरे साधक राहिले बाजूला, खरे सिद्ध राहिले बाजूला. काय लोक कशाचा महिमा मंडन करतील. बरं, लोक ते फार रसभरीत बघत बसतात. त्यांना आनंद वाटतो की काय बाबा, साध्वी आहेत, सुंदर आहेत, किती आहेत, बघू कोण कोण आहे. करायचं काय आपल्याला? अहो, असं कधी आलं पाहिजे की हा महात्मा गेल्या इतक्या वर्षांपासून असं करतोय. बघा, ठीक आहे, स्थान महात्म्य आहे, त्या ठिकाणी यावं लागतं म्हणून ही मंडळी येतात. सगळ्यांना दिखाव्याची गरज नाही आहे. जे खरे साधू आहेत ते कधीच दाखवत नसतात मी साधू आहे. तुम्ही बघा ते सोशल मीडियावरती ते म्हणतात नुसतंच येऊ नको माझ्याकडे, नुसतंच व्हिडिओ काढू नको, दक्षिणा ठेव म्हणतो. असे साधू असू शकतात का? पण काही साधू असे असतात की जे त्यांच्या अशाच प्रकारच्या आचरणामुळे लोकांना आपल्यापासून दूर ठेवत असतात. हे पण लक्षात घ्या. लोकांनी आपल्याजवळ येऊ नये. अवधूताचं उदाहरण बघा नाथ वाङ्मयातलं. अवधूत हा अजगराप्रमाणे पडून असायचा. जे 24 गुरु केले दत्तात्रयाने. पृथ्वी वायुराकाश मापोग्निश्चंद्रमा रवी कपोतो जोगर सिंधू पतंगो मधुकृत गजः मधुहा हरिणो मीनः पिंगला क्रोरोर्भकः कुमारी शरकृत सर्प उरणनाभी सुपेशकृत. 24 गुरु आहेत दत्तात्रयांचे. त्याच्यातला अजगर गुरु का केला? फक्त पडून राहायचं. भगवंताला आपली काळजी आहे, योग्य वेळी तो आणून देईल, जास्त कष्ट करत बसायची गरज नाही. का गुरु केला अजगराला? या कारणासाठी केलं. खरे साधू राहिले बाजूला आणि विनाकारण आई बापाला जो शिव्या देतोय, जो सांगतोय त्यांचं काही खरं नाही, मी मुक्त आहे आणि अशी घटना होणारच होती हे मला माहिती आहे, हे सगळ्या गप्पा मारणाऱ्यांना लोक हायलाईट करतात. आणि म्हणून आपला जो खरा धर्म आहे, खरे धार्मिक लोक आहेत, खरे साधू संत आहेत, ते बाजूला राहिलेत आणि लोकांना वाटतं असं करणारे खरे असतात.
आणि जे बुद्धिवादी असतात ते म्हणतात हे असं करतात म्हणजे हे खोटे आहेत. म्हणजे अशा लोकांवरती श्रद्धा ही खरी अंधश्रद्धा आहे. अर्थात अंधश्रद्धा नावाचा काही शब्द नाही आहे जगात, हे लक्षात घ्या. अंधश्रद्धा हा शब्दच नाही आहे. संत वाङ्मयात तुम्ही दाखवून द्या अंधश्रद्धा शब्द आहे. श्रद्धा ही कधीही अंध असू शकत नाही. आणि अंध जर समजण्यात येत असेल तर तिला श्रद्धा समजू नये, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आम्हाला आमच्या दृष्टीला कोणी दिसत नाही की त्याला सद्गुरू करावं, त्यांनी काही विशिष्ट पेहरावच केला असेल असं काही नाही. अधिकार संपन्नता त्याच्या ठिकाणी असावी. काय अधिकार पाहिजे? सद्गुरू करायचा म्हटल्यावर अधिकार काय पाहिजे? सर्वप्रथम तर तो श्रोत्रिय असावा, तो ब्रह्मनिष्ठ असावा आणि तो कृपाळू असावा. या 3 गोष्टी ज्यांच्याकडे आहेत तो सद्गुरू होण्याच्या पात्रतेचा आहे. श्रोत्रिय म्हणजे ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे, शास्त्र काय सांगताय काय सांगत नाही विधी निषेधांची चर्चा ज्याला करता येऊ शकते. शास्त्राच्या संबंधानं आपला प्रश्न त्याच्या समोर उपस्थित झाल्यानंतर तो त्याचं उत्तर देऊ शकत असेल, प्रत्यक्ष देता येत नसेल तर शोधूनही देऊ शकत असेल, कारण त्यांना काय शोधावं हे सुद्धा कळालं पाहिजे. काही शाळा कॉलेजमध्ये कॉपी चालते, कॉप्यांची पुस्तकं कॉप्यांचे कागद आलेले असतात, पण कॉपी काय करायची हेच जर कळत नसेल तर कॉपी असून उपयोग काय? मग निदान काय त्याच्यातल्या त्याच्यात कॉपी काय करायची हे ज्याला कळतं तो पहिल्यापेक्षा बरा आहे. तसं ज्याला स्वतःला शास्त्राचं ज्ञान अजिबात नाही आहे, परंतु तो जो शोधून, कारण कोणत्या प्रश्नाचं उत्तर कशात आहे हे जरी कळालं तरी खूप आहे, तर तो बरा आहे. ज्याला प्रश्न विचारल्या उत्तर देता येऊ शकतात तो श्रोत्रिय आहे. शास्त्राचं ज्ञान त्याला असणं अपेक्षित आहे. फक्त शास्त्राचं ज्ञान असून चालत नाही, तो ब्रह्मनिष्ठ असावा. शास्त्र सांगताय तत्वमसी, 4 वेदाची 4 महावाक्य आहे. तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, हे 4 वेदाचे 4 महावाक्य आहेत. अर्थ कळतो. तत्वमसी, तत् त्वम असी, तो तू आहे, तो परमात्मा म्हणजेच तू आहे, शब्ददृष्ट्या आम्हाला कळालेला आहे. पण हे फक्त शब्दानंच कळालेलं आहे, आमच्या अंतरंगात ते उतरलेलं नाही. तो श्रोत्रिय झाला पण तो ब्रह्मनिष्ठ नाही आहे. पण तो परमात्मा मी आहे, चराचरामध्ये परब्रह्म व्याप्त आहे, अशी ज्याची दृष्टी झालेली आहे तो दुसऱ्या क्रमांकाचंही गुण धारण करता झालेला आहे, तो ब्रह्मनिष्ठ आहे. म्हणजे श्रोत्रियता असावी, ब्रह्मनिष्ठता असावी. म्हणजे जे ज्ञान आहे ते सत्यामध्ये त्याला उतरलेलं असावं. फक्त लिखित स्वरूपामध्ये शब्दाचं ज्ञान असून चालत नाही, अंतरंगामध्ये ते उतरलेलं असावं. म्हणून श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि तिसरा म्हणजे कृपाळू. कृपाळू असणं अपेक्षित आहे. काही लोकांकडे शास्त्रज्ञान आहे, पण काही ठिकाणी ब्रह्मरूपता आपल्याला पाहायला सापडत नाही. काही ठिकाणी ब्रह्मरूपता आहे पण शास्त्राचं ज्ञान नाही. काही ठिकाणी कृपाळूता आहे पण शास्त्राचंही ज्ञान नाही आणि ब्रह्मरूपताही नाही. म्हणजे कुठे काही आहे आणि कुठे काही नाही अशी परिस्थिती आहे. पण कोणतीही एक गोष्ट किंवा कोणत्याही 2 गोष्टी आपल्याकडे असून चालत नाही. 3ही गोष्टी आपल्याकडे ज्याच्याकडे असतात तो सद्गुरू होण्याच्या पात्रतेचा असतो. श्रोत्रियता, ब्रह्मनिष्ठता या 2 गोष्टींव्यतिरिक्त तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृपाळूता. त्याच्या ठिकाणी कृपाळू पण अपेक्षित आहे. जी अवस्था मला प्राप्त झालेली आहे ती अवस्था माझ्या शिष्यांना मला देता यावी, ही त्याची भूमिका असणं अपेक्षित आहे. आणि तशी जर त्याच्याकडून भूमिका ठरत असेल तर आणि तरच तो फक्त सद्गुरू म्हणण्याच्या पात्रतेचा असतो. शिष्य कोण आहे, त्याने काय करावं काय करू नये, आपला गुरु गृहस्थ असेल तर कसं वागावं, तो संन्यासी असेल तर कसं वागावं, तो ब्रह्मचारी असेल तर कसं वागावं, शिष्याने कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी करू नयेत, या सगळ्या गोष्टींचा उहापोह हा एकनाथी भागवतामध्ये आलेला आहे. त्यामुळे एकनाथी भागवत हा ग्रंथ प्रत्येकाने आपल्या घरी ठेवणं अपेक्षित आहे. उद्या त्या संबंधानं आपलं चिंतन आपण करणार आहोत. धर्माच्या संबंधानं आपण चिंतन करतो आहे की एकनाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये धर्माच्या संबंधानं काय आलं आहे. 5 बाप आणि 5 आई हे नाथ महाराजांनी स्वतः सांगून ठेवलेलं आहे.
श्राद्धासंबंधीचे नियम असतील, पूजेचे 11 प्रकार असतील, या व्यतिरिक्त अत्यंत महत्त्वाचा विषय, परंतु ज्या विषयाकडे आपण सर्वांनी अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे, किंबहुना कोणीही कीर्तनकार प्रवचनकार ज्या विषयाला हात घालत नाही, अशी चातुर्वर्ण्य व्यवस्था, या संबंधाने काही विचार हा एकनाथ महाराजांनी सांगून ठेवलेला आहे. भगवंतानं श्रीमद् भगवद्गीतेमध्ये असं एक वाक्य उद्धृत केलेलं आहे, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. चातुर्वर्ण्य व्यवस्था ही मी तयार केलेली व्यवस्था आहे. मी पुन्हा सांगतो, या विषयावरती कोणीही चिंतन करताना दिसत नाही. सगळेजण घाबरतात. न जाणो कधीतरी आपल्यावरती मीडिया ट्रायल होईल की हे महाराज बघा चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं समर्थन करतात, परंतु चातुर्वर्ण्य व्यवस्था ही कोणीही मानवाने तयार केलेली नाही, ही भगवंतानं तयार केली. आणि कंठारवानं भगवंतानं सांगितलं आहे, अधिकारवाणीनं सांगितलं आहे, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, मी तयार केलेली ही रचना आहे. मग भगवंतानी तयार केलेली रचना आहे, तर ती मांडायला आपण घाबरण्याचं काय कारण आहे? भगवंतानं स्पष्टपणे सांगितलं आहे, गुणकर्म विभागशः, गुण आणि कर्मानुसार मी त्याची विभागणी केलेली आहे. पण काही मंडळी जी बुद्धिवादी आहेत आणि जे संत साहित्याच्या अभ्यासकाच्या काळामध्ये लोकांच्या समोर म्हणून येतात, त्यांनी गुरुपरंपरेनं संत वाङ्मयाचं अध्ययन केलं पाहिजे. कारण स्वतःच्या मनानं करण्यात येणारा परमार्थ हा समुद्राचं पाणी पिल्यासारखं आहे, तोंड खारट होणार आहे. परंतु तेच पाणी जेव्हा समुद्राच्या मधून बाष्पीभवित होऊन ढगांच्याद्वारे आपल्यापर्यंत येतं, तेव्हा ते गोड होणार आहे. आपल्या मनानं करण्यात येणारा परमार्थ म्हणजे समुद्राचं पाणी पिल्याप्रमाणे आहे. समुद्राचं पाणी पिलं की खारट लागणार आहे, पण त्याच्यातूनच बाष्पीभवन होऊन ढगांच्याद्वारे जेव्हा आपल्यापर्यंत येतं तेव्हा ते पिण्यायोग्य होतं. हे ढग म्हणजे सद्गुरू आहेत, संत आहेत. यांनी सांगितलं त्या पद्धतीनं आचरण करणं अपेक्षित आहे, तर आपली तृप्तता जीवनामध्ये आपल्याला आहे. काही माणसं स्वतःच्या मर्जीनं परमार्थ करतात. ते म्हणतात आम्हाला काही गरज नाही, काही गरज नाही. शास्त्रामध्ये 2 न्याय आलेत. न्यायशास्त्र एक फार प्रगल्भ असं शास्त्र आहे आणि त्याच्यामध्ये खूप न्याय सांगितलेले आहेत. संत वाङ्मयामध्ये काही न्यायांचा उल्लेख आहे, जसं कागटाळी न्याय वगैरे वगैरे. 2 न्याय मला या ठिकाणी सांगावेसे वाटतात, मर्कट शिशु न्याय आणि मार्जार शिशु न्याय. मर्कट म्हणजे काय? माकड. शिशु म्हणजे काय? पिल्लू. मार्जार म्हणजे काय? मांजर. आणि शिशु म्हणजे काय? पिल्लू. माकडाच्या पिल्लाचा न्याय आणि मांजरीच्या पिल्लाचा न्याय. आता हे न्याय जे असतात त्याच्या पाठीमागे काहीतरी भूमिका असते, छोटीशी कथा असते. मर्कट शिशु न्याय आणि मार्जार शिशु न्याय. मांजर जेव्हा विते तेव्हा तिची पिल्लं ती एका ठिकाणी ठेवत नाही. ती काय करते? एका खोलीतून दुसऱ्या खोलीत, एका घरातून दुसऱ्या घरामध्ये, अशी किमान 7 घरं बदलते असं म्हणतात. आता आपण काय, मी काही वैयक्तिक मोजलेले नाही 7 घरं बदलते का काय, तुम्ही मोजले असतील तर सांगा मला. पण घरं बदलते. बरं, घर बदलण्याचं कारण काय? बोक्याची भीती. हा बोक्या आपल्या पिल्लांना मारून टाकेल ही भीती तिला असते, म्हणून ती काय करते? आपल्या पिल्लांना कडेवर घेऊन दुसरीकडे जाते. बरोबर आहे ना? हां, नाही लक्ष आहे का पाहतोय मी? आहे ना लक्ष? हां. कशी नेते? तोंडात पकडून, अशी दाताने पकडते, एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाते. आता ती कोणत्या दाताने पकडते? तिला काय हत्तीसारखे 2 दात असतात का दाखवायचे एक आणि खायचे एक? एकच दात. ज्या दातांच्या माध्यमातून ती उंदरांना फाडून खाते, त्याच दातांच्या माध्यमातून ती स्वतःच्या पिल्लांना एका ठिकाणाहून दुसऱ्याकडे नेते, दुसऱ्या ठिकाणी नेते. आता समजा पिल्लू खाली पडलं
तर ही पिल्लाची जिम्मेदारी आहे का सांगा मला? कोणाची जिम्मेदारी आहे? आईची. बरोबर. असे छोट्या छोट्या गोष्टीत न्याय आहेत बरं का, फार सोपा आहे न्याय एका प्रकारे. मर्कट शिशु न्याय. माकडीच्या पोटाला पिल्लांनी पकडलेलं असतं का माकडीने असं पकडलेलं असतं आई पिल्लाला? पिल्लांनी आईला पकडलेलं असतं. ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, एका घरावरून दुसऱ्या घरावर ती उड्या मारते. कधीतरी ती पाठीला हात लावते, फार तिला असं वाटलं की हा पडणारे, कधीतरी लावते. पण एका घरावरून दुसऱ्या घरावर उडी मारताना जर का हात सुटला, हात सोडल्या गेला, तर ही आईची जिम्मेदारी ठरत नाही, ती पिल्लाची जिम्मेदारी आहे. तू हात सोडलास, तू खाली पडलास. याला म्हणतात मर्कट शिशु न्याय. हे आत्ता सांगण्याची गरज काय आहे? हे आत्ता मी का सांगतोय? स्वतःच्या मनानं परमार्थ करणं म्हणजे मर्कट शिशु न्यायाप्रमाणे आहे. जिम्मेदारी आपली आहे. हात सुटला की पडणार आपण आहेत, नुकसान आपलं होणार आहे. आणि मार्जार शिशु न्याय म्हणजे काय? घालो नियाभार राहिलो निश्चिंती. पडलो तरी आईची जिम्मेदारी आहे. मांजर म्हणजे गुरु आहे, आपण म्हणजे पिल्लू आहे. ती आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन चालली आहे. खाली पडलो तर जिम्मेदारी तिची आहे. म्हणून परमार्थ करत असताना तो परमार्थ मार्जार शिशु न्यायाप्रमाणे असावा, मर्कट शिशु न्यायाप्रमाणे स्वतःच्या मर्जीचा नसावा. म्हणून गुरु करत असताना ही भूमिका महत्त्वाची ठरते की आपण सगळा भार त्यांच्यावरती घालून निश्चिंत होत असतो. त्यामुळे शिष्यानं केलेलं पाप हे गुरुला भोगावं लागतं. लक्षात घ्या शास्त्र काय आहे. शिष्यानं केलेलं पाप हे गुरुला भोगावं लागतं. म्हणून पापी शिष्य गुरुनी कधीही करू नये. केले असतील तर त्यांचा त्याग केलेला उत्तम. त्यामुळे या संबंधाने खूप आपल्याला चिंतन करता येईल. खूप विषय हा मोठा आहे. आणि नाथ महाराजांनी मुक्तीवरील गुरुभक्ती सांगितली आहे भागवतामध्ये. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ आपल्याकडे सांगितले आहेत शास्त्रामध्ये. एकनाथ महाराजांनी पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पढियंती उद्धवा असं सांगितलेलं आहे. 4 पुरुषार्थ शास्त्र आम्हाला सांगतायत, 5वा पुरुषार्थ एकनाथ महाराज आम्हाला सांगतायत भक्ती. दुसऱ्या ठिकाणी एका ठिकाणी म्हणतायत की मुक्तीवरील गुरुभक्ती. योमत भक्तस्तमे प्रिय हा 12व्या अध्यायामध्ये गीतेच्या जे भगवंतांना सांगितलेलं आहे की मला कोणता भक्त आवडतो, तर मला सगळेच भक्त आवडतात. पण ज्याला माझं अपरोक्षत्वानं ज्ञान आहे, ज्याला माझी अपरोक्षानुभूती आहे, आणि ही अपरोक्षानुभूती माझं प्रत्यक्ष ज्ञान झाल्यानंतरही जो माझी भक्ती करतो तो मला जास्त प्रिय आहे. कारण ज्ञान झाल्यानंतर, मोक्ष प्राप्त झाल्यानंतर आणखी काहीच प्राप्तव्य नाही असं वाटत असतं सामान्य लोकांना. पण नाथ महाराजांनी सांगितलं की मुक्तीवरील गुरुभक्ती, मुक्ती प्राप्त झाल्यानंतरही आपण गुरुभक्ती केली पाहिजे. एवढा गुरुभक्तीचा महिमा हा एकनाथ महाराजांनी सांगितला आहे. म्हणून एकनाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये काय आहे, तर गुरुभक्तीचं प्राबल्य आपल्याला जास्त पाहायला मिळतं. अर्थात गुरु हा विषयसुद्धा धर्माशीच संबंध आहे. कारण हल्ली धर्मगुरू हा शब्द आपण ऐकतो. हे धर्माचे गुरु आहेत. आता धर्मगुरू कोण होऊ शकतं हा स्वतंत्र भाग आहे, हा चर्चेचा विषय असू शकतो. इथे जगद्गुरू पदावरूनच भांडणं चाललेत. जगद्गुरू कोण आहे लक्षात घ्या. आपला वारकरी संप्रदाय, आणि वारकरी संप्रदायामध्ये 4 जणांना जगद्गुरू मानण्याची प्रथा आणि परंपरा चालत आलेली आहे. कृष्णं वंदे जगद्गुरुं. भगवान श्रीकृष्ण जगद्गुरू आहेत पहिले. श्रीमदाद्य शंकराचार्य हे दुसरे जगद्गुरू आहेत. तिसरे जगद्गुरू एकनाथ महाराज, आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुची थोर जगद्गुरू जगन्नाथा. आणि चौथे जगद्गुरू तुकोबाराय, जगद्गुरू तुका जो का अवतार नामयाचा निळोबाराय सांगतायत. हे 4 जगद्गुरू आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मान्य आहेत. पण भारताच्या पातळीवरती जर आपण बघितलं आणि सद्य परिस्थितीचं चिंतन आपण केलं तर आपल्या धर्माचे आचार्य म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो त्यापैकी जगद्गुरू ही उपाधी केवळ आत्ताच्या शंकराचार्यांना आपण हिंदू धर्मीय म्हणून देऊ शकतो. काही पंथांचेही जगद्गुरू आज आहेत. अनेक पंथ आहेत आणि त्या पंथामध्ये सुद्धा
अनेक आचार्य स्वतःच्या नावापुढे जगद्गुरू लावतात, पण त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ते एका पंथाचे जगद्गुरू आहेत. आपल्या सनातन वैदिक परंपरेचे जगद्गुरू हे शंकराचार्य आहेत. त्यामुळे शंकराचार्य, हल्लीचे चारीपीठाचे शंकराचार्य जगद्गुरू स्वतःला लावत आहेत, योग्य आहे. आणि ते कुठल्याही पंथाचे नाही आहेत, ते आपल्या धर्माचे जगद्गुरू आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. बाकीचे जे जगद्गुरू म्हणवतात ते एका पंथाचं नेतृत्व करतात. कुठलाही संप्रदाय असो, रामानंदी संप्रदाय असो, रामानुज संप्रदाय असो, वल्लभ संप्रदाय असो, गौडीय संप्रदाय असो, अन्य कोणतेही संप्रदाय असो, त्या त्या संप्रदायातले श्रेष्ठ ज्यांना जगद्गुरू म्हटलेलं आहे आत्ताच्या काळामध्ये, ते त्या पंथाचे जगद्गुरू आहेत. पण शंकराचार्य हे आपल्या धर्माचे जगद्गुरू आहेत. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. चला, खूप गुरु या संबंधाने खूप बोलण्यासारखं आहे, परंतु आपल्याला आणखी पुढे काही विषय घ्यायचेत. चातुर्वर्ण्याचा विषय सुरू होता. गुणकर्म विभागशः. भगवंतानं सांगितलं गुण आणि कर्मानुसार मी विभागणी केली आहे. काय विभागणी केली आहे? जो ज्ञानदान करतो तो ब्राह्मण, जो संरक्षण करतो तो क्षत्रिय, जो शेतीवाडी करतो, उद्योगधंदा करतो तो वैश्य, आणि जो नोकरी करतो तो शूद्र. सरळ सरळ गणित भगवंतानं सांगितलं आहे. भगवंताच्या आदेशानुसार आता सध्या परिस्थितीमध्ये ही व्याख्या योग्य आहे की नाही याच्या संबंधाने सुद्धा खूप मोठे वाद आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा की असं म्हणजेच अपेक्षित आहे का ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण हे अपेक्षित आहे, क्षत्रियाचा क्षत्रिय हे अपेक्षित आहे? माझ्या अल्पमतीनुसार जो ज्याचा गुण आहे त्यांनी तशा पद्धतीनं वागणं ते त्या त्या स्थानाचं लक्षण केल्यासारखं होईल. ज्ञानदान करणाराच ब्राह्मण मान्य, पण एखादा आजच्या काळातल्या क्षत्रियाचा मुलगा जर ज्ञानदान करत असेल तर तो भगवंताच्या व्याख्येनुसार ब्राह्मण ठरतो. जर एखादा शूद्र मिलिटरीमध्ये किंवा पोलिसामध्ये असेल तर तो आजच्या काळात क्षत्रिय ठरू शकतो. एखादा ब्राह्मण जर नोकरी करत असेल तर तो आजच्या काळामध्ये शूद्र ठरतो. पण याच्या संबंधानं आपलं जे आद्यपीठ म्हणून मी आत्ता सांगितलं जगद्गुरू शंकराचार्य यांचं मत थोडंसं भिन्न दिसतं. अर्थात माझ्या अल्पमतीप्रमाणे मी ही सांगितलं आहे. मला माहिती नाही मी केलेली व्याख्या योग्य आहे की नाही, परंतु भगवंतानं जी श्रीमद भगवद्गीतेमध्ये व्याख्या सांगितली आहे गुणकर्म विभागशः, यानुसार मी आपल्याला सांगितलं. याच्या पुढे आपले जे धर्माचार्य आहेत ते याच्यावरती निर्णय घेतील. तो निर्णय सर्वांना मान्य अपेक्षित आहे. प्रत्येकाची काही लक्षणं सांगितलेली आहेत. असा आक्षेप घेतला जातो की आपल्या धर्मामध्ये ब्राह्मणांना जरा जास्तच महत्त्व दिलं आहे, त्यांच्याबद्दल जरा जास्तच लिहून ठेवलं आहे. ठीक आहे, आपण पाहतो आहे ही सत्य परिस्थिती आहे. आपण मनुस्मृतीचा जर विचार केला तर त्यातल्या काही गोष्टी ह्या काही जणांना चुकीच्या वाटू शकतात, पण संपूर्ण मनुस्मृती ही चुकीची नाही हे तुम्ही वाचा. मनुस्मृतीमध्ये काय सांगितलं हे एकदा आपण वाचा. नुसत्या प्रती जाळणं हे योग्य नाही. त्याच्यातल्या चुकीच्या गोष्टींचा तुम्ही निषेध करू शकता जर तुम्हाला आज त्या पटत नसतील तर. आणि काळमान परिस्थितीनुसार कधीही अशा प्रकारच्या गोष्टी ह्या बदलत जात असतात आणि बदल अपेक्षित आहे. आणि जो बदलत नसतो तो संपतो. हा समाजशास्त्राचा आणि जीवशास्त्राचा नियम आहे. त्यामुळे त्यातल्या काही गोष्टी आम्हाला अमान्य असतील, आमच्यासाठी बाधक, आमच्यासाठी घातक, आमच्यासाठी त्रासदायक असू शकतील, पण याचा अर्थ पूर्ण ग्रंथ चुकीचा आहे असं म्हणणं चुकीचं आहे. आपल्या शरीराचं एखादं बोट सडलं असेल तर ते बोट काढून टाका, त्याच्या संबंधाने बोला. याचा अर्थ देहाला संपवणं उपयोगाचं नाही. मनुस्मृतीमध्ये ब्राह्मण आणि क्षत्रियांना जेवढे नियम सांगितलेत तेवढे वैश्य आणि शूद्रांना सांगितलेले नाही आहेत. जर 3000 श्लोक त्याच्यामध्ये असतील, साधारणतः 2500-2600 श्लोक आहेत मनुस्मृतीमध्ये, त्याच्यातले 60 ते 70% श्लोक फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय दोघांसाठी आहेत. कारण हे समाजाचे अग्रणी आहेत.
त्यातही सर्वात जास्त नियम जे आहेत ते ब्राह्मणांना सांगितलेले आहेत. ब्राह्मणांकडून अपेक्षा जास्त आहे, त्यांना मोठेपणा दिलेला आपल्याला दिसतो, पण अपेक्षासुद्धा जास्त आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करणारा असेल तर तो ब्राह्मण आहे. एकनाथ महाराजांनी ब्राह्मणाची दशलक्षणं सांगितलेली आहेत. लक्षणं बघा, ब्राह्मणांना 10 लक्षणं सांगितली आहेत, म्हणजे ब्राह्मणांची 10 लक्षणं, क्षत्रियांची 8 लक्षणं, वैश्यांची 6 लक्षणं आणि 3 लक्षणं शूद्रांची सांगितलेली आहेत. म्हणजे त्याने काय करावं, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय करणं अपेक्षित आहे. म्हणजे सर्वात जास्त नियम जर बघितले तर ते ब्राह्मणांना आणि क्षत्रियांना आहेत. म्हणजे याचा अर्थ ते महत्त्वाचे आहेत म्हणून त्यांच्यावरती बोलले जास्त असं नाही आहे, तर त्यांना नियम जास्त लावले आहेत, बाकीच्यांना त्यांच्या तुलनेमध्ये नियम कमी आहेत. शम, दम, शौच, संतोष म्हणजे तितिक्षा, शांती, आर्ज, भक्ती, दया आणि सत्य ही दशलक्षणं आपल्याला नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलेली आहेत. आता नाथ महाराजांनी सांगितलेत म्हणजे काही नाथ महाराजांनी स्वतःच्या मनाने लिहिलेले नाही आहेत, हे भगवंतानं जे सांगितले त्याचं चिंतन नाथ महाराजांनी केलेलं आहे, पण त्याच्यातही त्यांनी त्यांचा वेगळेपणा मात्र सांगितलेला आहे. शम म्हणजे काय? ज्ञानेंद्रिय आपल्या ताब्यामध्ये असणं, ज्ञानेंद्रिय आपल्या ताब्यामध्ये असणं, पंच ज्ञानेंद्रिय आपल्या ताब्यामध्ये आहेत म्हणजे आपण शमयुक्त आहोत. दम म्हणजे काय? कर्मेंद्रिय आपल्या ताब्यामध्ये असणं. 5 कर्मेंद्रिय आपल्या ताब्यामध्ये आहेत, याचा अर्थ आपल्याकडे दम देखील आहे. शम, दम, तप. तप म्हणजे काय? तपाच्या संबंधानं असं चिंतन नाथ महाराजांनी केलं आहे त्या परिस्थितीमध्ये त्रास किती जरी झाला तरी जीवन जगणं आणि धर्माचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहणं म्हणजे तप आहे. तप म्हणजे काही हिमालयात जायचं आणि तिथं ध्यानस्थ बसायचं याला तप म्हणत नाहीत नाथ महाराज. सुदामा ब्राह्मणाचं उदाहरण तुम्ही बघा. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला, शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिधला. कथा माहिती आहे, ती कथा आपल्याला आज सांगण्याचं काही कारण नाही. तपाचं उत्तम उदाहरण म्हणजे सुदामा ब्राह्मण आहे. परिस्थिती कशीही असो त्याच्यामध्ये गुजारणा करत राहणं म्हणजे तप आहे. योगी, मुनी, जपी, तपी हे जेव्हा ध्यान करत असतात, तपश्चर्या करत असतात, तेव्हा त्यांना शीतोष्णतेची बाधा ही उत्पन्न होत असते, पण त्यांनी त्याच्यातही त्यांचं मन ढळू द्यायचं नाही. ज्ञानोबा सांगतात, शीत वेढावे, उष्ण पांघुरावे, वृष्टीच्या असावे घरातू. थंडी वाजली, पांघरून घेता येत नाही, थंडीच अंगावर घ्यावी लागते. उष्ण पांघुरावे, गरमी होऊ लागली, पंखा, कूलर, AC चालत नाही, ऊनच अंगावर घ्यावं लागतं. पाऊस पडू लागला, घराचा आसरा घेता येत नाही, पाऊस हाच त्याचा आसरा होऊन बसतो. वृष्टीची असावे घरात म्हणजे काय? हे तप आहे. कशीही परिस्थिती असेल तरी चरैवेती चरैवेती चालत राहायचं आपल्या मार्गावरती, याला तप म्हणायचं. शौच, आता शौच म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये तसा अर्थ करू नका. शौच या शब्दाचा अर्थ थोडा स्वतंत्र आहे. शुद्धी असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी 2 भाग केले, अंतर्शुद्धी आणि बाह्यशुद्धी. अंतर्शुद्धी ही ज्ञानानं होते आणि बाह्यशुद्धी जी आहे ही वेदोक्त आचारानं प्राप्त होते असं नाथ महाराजांनी सांगितलं आहे. ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होणं म्हणजे त्याची अंतर्शुद्धी आहे असं लक्षात घ्या. आणि बाह्यशुद्धी म्हणजे काय? त्याचं बाह्याचरण कसं आहे. वेदांनी, शास्त्रांनी आम्हाला सांगितलं आहे, आगम निगमाने आम्हाला काही नियम सांगितलेले आहेत, त्या पद्धतीनं जीवन जगणं. ब्राह्मणांनी संध्या करावी, संध्या केली पाहिजे, हे त्याचं बाह्य लक्षण आहे. हे त्याचं बाह्य लक्षण आहे, पण त्यांनी केली पाहिजे. 5वा विषय सांगितला संतोष म्हणजे तितिक्षा. आता वेदांत ग्रंथामध्ये तितिक्षा या शब्दाचा अर्थ असा केलेला आहे की
की सुखदुःख कसंही असलं तरी ते एकसारख्या भावनेनं सहन करत राहणं म्हणजे तितिक्षा. जैन पंथामध्ये जेव्हा दीक्षा दिली जाते तेव्हा त्यांचे केस उपटले जातात बरं का. दाढीचे पुरुष असेल तर दाढीचे केस असे उपटून काढतात. दाढी करताना कधीतरी ब्लेड लागली तर आपल्याला रक्त येतं, त्रास होतो. त्यांच्याकडची तितिक्षा बघा, ते असे उपसून काढतात मुळापासून, डोक्याचे असतील किंवा हनवटीचे असतील. द्वंद्व आहे हे द्वंद्व सहन करणं म्हणजे तितिक्षा आहे. हे वेदांताच्या दृष्टीनं झाला अर्थ. पण नाथ महाराजांनी तितिक्षा याचा अर्थ संतोष आणि संतोष याचा अर्थ तितिक्षा केलेली आहे.